इंडिका मध्ये बसून आणले का? म्हैस तर पाण्यात बसायली काय की त्याच्यात जाऊन? पाणी कसे झाले तिकडं? वरला आले काय की? हे भाऊ आहेत माझे बर का. आणि गडी आहेत ती गावाला गेलेत त्याच्यामुळे त्यांनी सोडलेत, नाहीतर ती सोडत नाही सहसा, त्याला नाही येत तेवढं. व्हिडिओ चालू आहे. अजून सुबाबळ काही लावलेलं नाही, पण जे आधीच तीच टाकायला लागलेत आणू. तिथं एक होती मोठं सुबाबळीचं झाड, ते आणून टाकलंय परत इथलं. तर असे झाड भरपूर आहेत, ते आणून टाकतात बघा. मोठा फट्टा तोडलेला आहे, कालपासून चालू आहे ती खायला. आता सकाळी सुबाबळ टाकलेली होती, ती खाल्ली. पहिलीच गावाने ही, आधी त्यांचं शेळी पालन होतं काही दिवस, तर ते आता म्हणजे जवळजवळ 5-7 वर्ष झालं बंद आहे त्यांचं शेळी पालन. आता परत आणखी त्यांनी ह्या 3 शेळ्या आणल्यात, आणखी आणणार आहेत ती 10 शेळ्या करणार आहेत. तर बघा बकरं, तर ह्या सगळ्या शेळ्या 19, 20 आणि 21 हजाराला आणलेल्या आहेत, तिन्हीच्या तिन्ही. तर एका शेळीला ना 4 स्तन आहेत बरं का, आणि त्या 4 स्तनाला दूध येते. आणि 2 बकऱ्यावाली आहे, एक पाट बुकुड आहे, आणि एकेला दोन्ही बकऱ्याचे छोटे आहेत, ती 2 बकरे आहेत, आणि दुसरे 2 मोठे, ती मोठे बकरे आहेत दोन्ही पण, आणि पाट बुकुड आहे एका शेळीला, असं आहे. तर 10 शेळ्या करणार आहेत, ही पण खूप जास्त करायच्या नाहीत. शेती भरपूर आहे, शेती करत करत करायचं यांना शेळी पालन, आणि त्याच्यामुळं जास्त शेळ्या नाहीत जमत करायला. शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करायचंय, नुसतं शेळी पालन नाही. तर जमीन असली का मग जमिनीचं काम आणि पुन्हा शेळी पालनाचं काम दोन्ही होत नाही. तर ते बघा म्हैस आहे तिथं, कसं सुरू आहे तिचं. पाणी आहे तिथं, पाण्यात बसली होती इतके वेळ. आता बाहेर उठून इकडं तिकडं फिरायली, लांबणीची बांधली जरा म्हैस. तर अजून लावायचं राहिलाय चारा, पण चारा लावण्याची तेवढी काही गरज नाही इकडं, जरा शहरापासून लांब असल्यामुळं तेवढी काही रहदारी नसती. भरपूर झाडं बिडं आहे तिथं. ते बघा तिथं आहे शेततळ, आणि शेततळ्याच्या बाजूला भरपूर झाड आहेत. तर ती झाडं तोडून बी टाकले तरी, थोडे फट्टे टाकले तरी जमतात. बकरं कसं आहे बरं का, 27 हजाराला आणले ही बकरं, आणि आदंत बकरं आहे हे. आणखी दात लावलेले नाही ते बघा, तुम्हाला त्या शेळीचे दिसते 4 स्तन बघा ह्या शेळीला. तर 4ीतून पण दूध येते बरं का ह्या शेळीला. आणि पाणी पिण्यासाठी आलेली पाणी आहे तिथं. आणि जुनं शेड आहे ह्यांचं इकडं, तर त्या शेड मध्येच रात्री बांधायले. शेड नवीन केलेलं नाही त्यांनी बघा. इथं बसलेली होती मी इतके वेळ. तिथं ठेवलंय पाणी. बकरं कसं लागलं, शेळ्या कशा लागल्या, कमेंट करून नक्की सांगा. आणि 2 पिल्ल्यावाल्या शेळ्या आहेत हे बघा, ह्या 4 स्तनाला दूध येते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.